नमस्कार. कार्यावळीन येवकार. आज आमी तुमचे मुखार एक विशेष कार्यक्रम घेवन आयिल्ले आसा. जागतीक युद्ध चालू आसा. अमेरिका आनी इराण हांच्या मदीं तणाव सारको वाडत आसा आनी ह्या वाडट्या तणावा खातीर आर्थीक संकट म्हणजेच म्हारगाय वाडटा. ती म्हारगाय दर आठवड्यान आमच्या दोळे मुखार आमच्या घरान येता. पेट्रोल आसूये, दूध आसूये, वेगवेगळ्या रुपान ती आमचे कडेन लागीं पावता आनी मनीस, सामान्य मनीस तातूंतल्यान अस्वस्थ जाता. सो आमी सदांच म्हणटात चेंज इज परमनंट, कारण बदल हो सतत चालू आसता आनी त्या बदलावाक तोंड कशें दिवप हाजे खातीर आमचे बरोबर आज स्टुडियोन आसा मानेस्त डॉक्टर मनोज कामत. नमस्कार. हे अर्थतज्ञ आसात. तांणी फायनान्सान PhD केल्या. धेंपो कॉलेजीन ते प्राध्यापक म्हणून शिकयतात. शिक्षण, सामाजीक कार्य जातून फायनान्सांतले लोकां पर्यंत जागृतकाय करप, मागीर लोकां मदीं ते वचून हाजे अर्थकारण हे सोंप्या भाशेन कशें सांगपाचो तांचो खूब प्रयत्न आसता. आनी अशा मानेस्ताक आमी आयज तुमचे बरोबर घेवन आयल्यात. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यावळीन येवकार. सो आमचो प्रश्न आनी सगळें तुमकां कळ्ळां. आर्थीक संकट जें आतां युद्धामुळे चालू जालां आनी हाची झळ देशभर चालू आसा, आमकां गोंयकारांकूय हळू ती पावत आयल्या. सो म्हाका दिसता माननीय पंतप्रधान मोदीजी हांणी एक आव्हान केल्लें आनी तें आव्हान आनी तुमचे विचार आमी दर्शकां पर्यंत पावोवया. तुम्ही पळयतात आणि आम्ही सगळ्यांनी ताचो अनुभव घेतला की जागतिक राजकारणाचो परिणाम कशा पद्धतीन जनसामान्याक भोगचो पडटा ताचें उदाहरण. युद्ध आमचें न्हय. युद्धान आमी नात, डायरेक्टली नात, इनडायरेक्टली नात. युद्ध इस्रायल आनी अमेरिकाचें इराणा विरुद्धचें. ताच्या पयलींचें युद्ध आसा तें रशियाचें युक्रेन विरुद्धचें. पण हे जागतीक महासत्ता म्हणजे अमेरिके सारकी किंवा इस्रायल सारकी येदी व्हडली महासत्ता, रशिया सारकी महासत्ता जेव्हा एकमेका बरोबर झुजतात तेन्ना ताचो डायरेक्ट आनी इनडायरेक्ट परिणाम जनसामान्याचेर, सगळ्या राज्यां भितर, सगळ्या राष्ट्रांचेर जाता. ताका आमी जिओ पॉलिटिकल कंडिशन्स म्हणटा, म्हणजे जागतीक राजकारणाचो जाल्लो आमच्या अर्थकारणाचेर परिणाम. भारतांत ताचो परिणाम जाणोवपाक आमकां खूब वेळ लागलो. बरोबर. वेळ कित्याक लागलो? परिणाम जालो, परिणाम जातालो, पण परिणाम जनसामान्याचेर जावच नये म्हणून आमच्या राजकर्त्यांनी, आमच्या देशाच्या जे आमचे फुडारी आसात, मोदीजी आसात किंवा जे सरकार आसा ताणें प्रयत्न केले. कारण जितले वेळ पर्यंत म्हणजे जितलो काळ पर्यंत आमकां इन्सुलेट करपा जाता, आमकां सेपरेट करपा जाता, आमची अर्थवेवस्था वाचोवं जाता त्या झळी पासून वाचोवपाचो प्रयत्न केलो. बरोबर. जेन्ना तो उजो सामको आंगार येता आनी जेन्ना प्रकरण हाताभायर वता अशें दिसपाक लागलें, ताच्या पयलीं लोकांक शिटकावणी दिवपाक, लोकांक ताची समज दिवपाक आनी एकंदरीत लोकांचे वागण्या आनी संबंद कृती भितर बदल हाडपा खातीर ताणें तें भाशण केलें. बरोबर. हैदराबादात जाल्लें भाशण. हय. साद्या सोप्या भाशेंत मोदीजीन सांगलें, माननीय पंतप्रधानान सांगलें की येवपी कठीण परिस्थितीक आमी सादूर रावया. लोकांक भेवोवपाचो तातूंत यत्न ना आनी नवें कितें तरी लोकांचेर बंधनां हाडपाचो यत्न ना. यत्न कसलो? तर थोड्यो गजाली ताणें सांगल्यो ते तुमी करात आनी ते केले जाल्यार आमचो देश आनी तुमचे कुटुंब त्या आर्थीक झळी पासून पयस रावतले. बरोबर. भांगर विकते घेवं नाकात. घेवपाक जाय जाल्यार एक वर्स मातशें कळ काढात. वायफळ खर्च करूं नाकात. पेट्रोल वाचयात. जाता तितले कार पुलिंग करात. विनाकारण फॉरेनाक वचपाचो विशय सोडात. म्हणजे एन प्रकरणान जेणे फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय चलन किंवा अमेरिकेचे डॉलर हाचो डिमांड गोंयांत किंवा भारतांत वाडटलो, हे सगळे खरेदी तुम्ही टाळात. कारण फॉरेनाक जर तुम्ही वतले किंवा भांगर घेतले किंवा चड पेट्रोल घेतले जाल्यार आमचे परकीय चलन भारतांतले आमकां त्या देशाक दिवचें पडटा. बरोबर. आनी ह्या सगळ्याचो जेन्ना रेट वाडटा तेन्ना परकीय चलन रोखडें जर सोंपत जाल्यार चड झळ आमकां लागतली. म्हणून ताणें तें एक भावनीक आवाहन लोकां पर्यंत केलें.
सो आता हा जो परिणाम म्हणजे सकयलपर्यंत येता हय डे टू डे वाडटा आमची म्हारगाय हे हय. जर पळयलें तर सामान्य मनीस जो आसा म्हणजे मोदीजीन आव्हान केलें इन जनरल बरोबर ऑफिसरांक आशिल्ले जो ऑनलायन काम करपाक जाता तुमी ऑनलायन काम करात हय. किंवा कार पोलिंग करात किंवा एकठंय एका बरोबर चलात पब्लीक ट्रान्सपोर्ट वापरात हे एक जालें पण सामान्य जो आसा आतां ह्या म्हारगायेन ताणी कशें जगप म्हणजे सामान्यांचे प्रश्न डे टू डे आनी हातून खास करून मिडल क्लास म्हणटात आमी गरीब हो सामको गरीब आसता श्रीमंत हो श्रीमंत पण मदलो जो आसा मिडल क्लास हांणी ह्या हाका कशें फायट दिवची किंवा हितूंतल्यान कशें भायर सरचें गरीब आणि श्रीमंत हातून भेद आता कांयच उरचो ना बरोबर कारण जेन्ना आर्थीक जागतीक अर्थकारणान आणि जागतिक राजकारणान जेन्ना पेट घेतला तेन्ना ताची झळ गरीब आणि श्रीमंत ह्या सगळ्यांक तितलीच लागतली जितली ती गरीबाक लागतली तितली ती श्रीमंताक लागतली पण श्रीमंत मनीस आसा ती झळ सोसूंक शकता किंवा सोसपाची त्याची क्षमतेन थोडा वेळ वतलो बरोबर पण गरीबाक ती रोखडी लागतली म्हणून तो मातसो प्रॉब्लेम जाता बरोबर एक महत्वाची गजाल कित्याक लागून म्हागाय वाडटा देशात म्हागाय वाडटा ताचे प्रमुख कारण पेट्रोल आणि डिझलाचे किमती आज जरी कोणाकडे समजा गाडी सुद्धा ना स्कूटर सुद्धा ना तरी पेट्रोलाचे किमती खातीर म्हागाय वाडटा कारण जे आमी जेवतात जे आमचे अन्नधान्य जे आमचे दूध हे सगळे पब्लीक ट्रान्सपोर्टांतल्यान आमच्या पर्यंत पावता आणि ताचे प्रायस जागतीक मार्केटात एक सादें उदाहरण दिता 2 म्हयन्या पयलीं एक बॅरल तेल आंतरराष्ट्रीय बाजारात जे $70 आशिल्ले ते आज ताची किंमत $120 जाल्या आणि एक अर्थकारणी म्हणून एक साधारण तुमकां हिशोब सांगता तेलाचे प्रत्येक बॅरल $10 प्रति बॅरल जर वाड जाली $10 सांगता जाल्यार $12.5 अब्ज रुपयाचे नुकसान देशाक जाता परत आकडे लक्षात घेयात बरोबर $10 हय. महागाई जर वाढली पेट्रोल किंवा डिझेलाची एका बॅरलाच्या फाटल्यान $12.5 अब्ज नुकसान संपूर्ण देशाक जाता कारण आमच्या देशातले 70% पेट्रोल डिझेल आमी आयात करता भायल्यांतल्यान विकते घेता ताच्या खातीर आमी डॉलर तांकां दिता थंय जश्यो किमती वाडल्यो काय आमकां आर्थीक नुकसान जावपाची परिस्थितीन खूब वाड जाता बरोबर आता लघु उद्योग शेती किंवा स्थानिक व्यवसाय हो या आर्थिक संकटांतल्यान भायर सरपाक कितलो उपयोगी खूप मदत करतली ज्या वेळाचेर खंयचोय देश किंवा राष्ट्र किंवा एक राज्य आत्मनिर्भर असता म्हणजे तुम्ही स्वयंपूर्ण बरोबर. आता तुम्ही दूरदृष्टी आमच्या नेत्यांची पळयात बरोबर हे सगळे जावच्या पयलीं सुद्धा कायम आमचे नेते आमचे माननीय प्रधानमंत्री निर्भर आत्मनिर्भरता भारत म्हणटात. ह्या गजालीचेर ते जोर दिताले आणि डॉक्टर प्रमोद सावंत माने स्वयंपूर्ण गोवा म्हणतात म्हणजे दोघांचो अर्थ जर समन्वय जर तुम्ही पळयलो आणि ताचे विजन जर या दोघांचे पळयले जाल्यार या आर्थिक संकटाची चाहूल तांकां पयली लागिल्ली बरोबर म्हणून ते म्हणतात की जर आम्ही आत्मनिर्भर असत आम्ही डॉलर जर कमी वापरले किंवा तेल जर कमी वापरले तेलाचेर बंधनां जर आमी घाली भांगर जर आमी घेवपाचे जर टाळले कारण ह्यो सगळ्यो भायल्यांतल्यान आमचे कडेन येतात ताका आमकां डॉलर दिवचे पडटा दुसरी गजाल जी जेवणाचे खाद्यपदार्थ आसात किंवा आमचे जे अन्नधान्य आसा किंवा तेल आसात गांवठी तेल खातात किंवा आमी ताका पामोलीन म्हणुया किंवा रायस ब्रॅन ऑयल म्हणुया किंवा तिळाचे तेल म्हणुया म्हणजे गोडे तेल जे आमच्या खावपाच्या किंवा जेवण करपाच्या प्रक्रियेत येता ताचेर सुद्धा आमची आत्मनिर्भरता ना हे तेल आमकां खंयच्यान येता जाल्यार मलेशिया थायलंड ह्या देशांतल्यान आमी तेल बियां आयात करता विकती घेता आणि मागीर तेल काढले वता तेल काडपाक ज्यो बियो जाय त्यो बियाच्या सुद्धा बाबतीन आमी आत्मनिर्भर ना आणि गेल्या 70 वर्षाच्या काळात म्हणजे आमी पळय राजकारणात उलयनात आमी अर्थकारण उलयतात 70 वर्षाच्या काळात जे पयली सरकारां आशिल्ली त्या लोकांनी ह्या आत्मनिर्भरतेचेर तेलाच्या बियाणाचेर आत्मनिर्भरतेचेर लक्ष दिलें ना म्हणजे खावपाचें गोडे तेल जे आमी भाजयेन वापरूंक जाय पुरयो तळूंक जाय आणि फोण्ण घालूंक जाय ताच्या खातीर वापरपी तेल जर भायल्यान येता जर जायत जाल्यार आमची कसली आत्मनिर्भरता
इतल्या वर्साचें कार्य हे सरकार आता गेल्या 10-15 वर्सां करत आसा. म्हणून ते म्हणतात की तेल कमी खायात, आरोग्याच्या बाबतीत कमी खायात आणि लघु उद्योग लक्षात घ्या. म्हणजे 30% कोकोनट सुद्धा हे करून आता तातूंतल्यान हे करूंक शकता, ऑयल काढून ती यूज करूंक. पळय आता समजा ज्याच्याकडे कोकोनट आसा किंवा ज्याच्याकडे सूर्यफुलां आसात किंवा ज्याच्याकडे शेंगदाणे आसात घरात म्हणजे जे पिकयतात, जे आमी पिकयतात तातूंतल्यान जर आमी तेल काढून जर तेल वापरलें जाल्यार आमचो तितको आयात तितलो कमी जालो. गोंयांत तरी आमी फॉर्च्युनेट आसात की आमचे कडेन नाल्ल आसात आणि ज्यांचे कडेन नाल्ल आसात आमी खोबऱ्याल वापरता. हे आमचे सगळे घरचें. लघु उद्योगाच्या बाबतीत संबंध देशाची 30% अर्थव्यवस्था, देशाची 30% अर्थव्यवस्था लघु उद्योगांतल्यान येता. ती लघु उद्योगाची जर संख्या वाडली आणि लघु उद्योगाच्या बाबतीत जाल्ले अर्थकारण जर वाड जाली जाल्यार आमी स्वयंपूर्ण रोखडेच जाता. स्वयंपूर्ण जाले, लघु उद्योग केलो, स्वताचे धंदे जर आमी जर उबारले, स्वताची बियाणां जर आमी रुजयली, स्वताचे अन्नधान्य करून शेती जर आमी सारकी पिकयली, भाजी पासून तर आमच्या गोंयांत तुम्ही पळयल्यार चिकन, अंडी, भाजी आणि नुस्तें सुद्धा आमकां भायल्या देशांतल्यान म्हणजे भायल्या राज्यांतल्यान कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडूच्यान आमकां नुस्तें पावना, म्हणजे आमचें नुस्तें आमकां पावना, अंडी आणि चिकन आमकां पावना, दूध आमकां पावना. हाच्याच खातीर माननीय प्रमोद सावंताचो स्वयंपूर्ण गोवा लक्षात घ्या. हे दोगांची सांगात जर आमी जर करत, आत्मनिर्भरता आणि स्वयंपूर्णता आमची भायल्या राज्यांचेर, भायल्या देशांचेर आणि एकंदरीत भारताची अन्य देशांचेर जावपी जी निर्भरता आसा ती कमी जातली. बरोबर. हे आर्थिक संकट आम्ही आता पैशांनी तोलतात. बरोबर. पैसो, रुपया आणि डॉलर. बार्टर सिस्टम पहिली आशिल्ली, जेन्ना आमचे गांवकरी किंवा त्यांना व्यवहार जायनाशिल्लो पैशांनी. सो तीच सिस्टम वेगळ्या रुपान आम्ही आता करपाची काय कितें लक्षात घेयात. जी भारतीय परंपरा आसा, बरोबर, ताका आमी आजकाल भारतीयता अशें म्हणटात. आज आमच्या एज्युकेशनल सिस्टमाक सुद्धा कळना की आमी जे वेस्टर्न एज्युकेशन दिता ताका खूब फाटे फुटूंक शकतात, ताका खूब लिमिटेशन आसा. ताच्या खातीर जर आमी भारतीय परंपरे कडेन जर गेले, आमचे रूढी, संस्कृती, आमच्यो परंपरा, आमच्यो पयलींच्यो ज्यो व्यवस्था आसा त्या व्यवस्थेच्या वेळाचेर जी युद्धां जाताली त्या वेळाचेर भायली आक्रमणता जाताली. आता तरी आमी सुखी आसा, पयलीं अशें नाशिल्लें. तरी आसतना इतले हजारो वर्सां आमची संस्कृती तिगली. ती कित्याक? ती त्या सिस्टमा खातीर किंवा आत्मनिर्भरते खातीर. कित्याक घरान जी आमकां भाजयो जाय त्यो आमी स्वता पिकयताले, घरचें दूद येतालें, घरचें तूप येतालें आणि घरचें अन्नधान्य येतालें, आमी पिकयल्लें, कश्टान पिकयल्लें येतालें. ताच्या खातीर आमची निर्भरता दुसऱ्याचेर, दुसऱ्या राज्यांचेर, दुसऱ्या देशांचेर कमी आशिल्ली. आणि आमी पिकोवन आमी ते खाताले. ह्या हातून म्हणजे आर्थिक संकट आमी म्हणटात किंवा घरान सुद्धा करतो मनीस केलो जाल्यार सगळे बायलेचेर येता. हातूंतल्यान बायल आर्थीक दृश्ट्या सक्षम जावप हें कितलें म्हत्वाचें. पळयात, आणि दूरदृश्टीचो आमी उल्लेख केलो. इतक्यो सगळ्यो स्किमी हाडटना बायलांचे केंद्रीत स्किमी म्हणजे महिला केंद्रीत स्किमी ह्या सरकारान किंवा ह्या संबंध व्यवस्थेन आमच्याकडे बरे लक्ष दिल्लें आसा. बायलाच्या हातान जर पयशे खुळखुळत तो वायफळ खर्च जायना अशें म्हणटात. की जर एक इंटरनॅशनल स्टडीज सांगता, फक्त भारतांतलेच न्हय, संबंध जगभर एका दादल्यान जर जोडले आणि एका बायलेन जर 100 रुपया जर जोडले, दादल्यान जोडिल्ले फक्त 40% घर खर्चा खातीर उपयोगाक पडटात. उरिल्ले 60% खंय वता? ते फॉलगांक वता, ते गैर हाका वता. पण बायला कडेन जर 100 रुपया दीत जाल्यार ताचे 90% घरा खातीर खर्च जाता. म्हणजे बायल शिकली, सवरली आणि बायल जर जोडपा लागली जाल्यार कुटुंबाक ताचो डायरेक्ट फायदो जाता. हे आंतरराष्ट्रीय निकष. आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम जाल्यार घर सक्षम जाले, घर सक्षम जाल्यार गांव सक्षम जाले, गांव सक्षम जाल्यार राष्ट्र सक्षम जाता. ताच्या खातीर जी जनधन योजना जी आशिल्ली प्रत्येक बायलेच्या नावार अकाउंट बँकेन आसप. कारण बायलेन जर 100 रुपया जोडत जाल्यार 90 रुपया घर खर्चाक वतले आणि 100 रुपया सेविंगाक वतले. दादल्यान जर 100 रुपया जोडत जाल्यार 40 रुपया घराक वतले, उरलेले 60 रुपया फॉलगाक वतले. असे आंतरराष्ट्रीय निकष सांगता.
आता भारतात ते 40% असतात ते 50% असतात, बरोबर. पण तरी सुद्धा महिलांची बचत करपाची जी कॅपॅसिटी असा किंवा घरात खर्च करपाची कॅपॅसिटी असा ती चड असा. म्हणजे ज्यो आमी स्किमी ज्यो म्हणटात महिलां खातीर, महिलांपर्यंत दर म्हयन्याक जे पयशे येतात त्या स्किमी अंडर, बरोबर. किंवा जनधन योजने मार्फत महिलांचे अकाउंट आम्ही ओपन केले, किंवा डायरेक्ट ट्रान्सफरच्या माध्यमांतल्यान त्या स्किमींतल्यान महिलांकडे महिलांचे पयशे डायरेक्ट बँक खात्यान वता. मागीर ती कितें करता, जाय तेन्नाच ती काडटा. बरोबर. विनाकारण पयशे विड्रॉ करून फालगती मारची ना, वायफळ खर्च जायना. ताच्या खातीर सबंद देश सक्षम जावपाक शकता. म्हणजे महिला केंद्रीत अर्थकारण ज्या ज्या राज्यांनी आणि सेल्फ हेल्प ग्रुपांतल्यान तांकां एक बळकटी आयली. पळयात, सेल्फ हेल्प ग्रुप कित्याक जाय जाल्यार बायलांक जर काटकसरीन जर आपलो संवसार जर चलयता जर जायत, सेविंग करता जर जायत, 4 बायलां जर एक कडेन येत जाल्यार त्या 4 बायलांचे बळ सबंद समाजा पर्यंत पावपाची शक्यता आसता. 4 बायलां एकत्र येवन सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमांतल्यान म्हणजे खंयच्याय प्लॅटफॉर्मातल्या माध्यमांतल्यान जर लघु उद्योगा कडेन जर ती वळली, किंवा बऱ्याच सत्कर्माक जर ती हे करपाक, आनी ताका जर थोडे सुरवातीचे इन्व्हेस्टमेंट 20-25 हजारूच लागता, चड लागना, ते जर सरकारा कडल्यान आयले जाल्यार ताची निष्पत्ती आर्थीक विकासांत जावंक शकता. ताच्या खातीर बायल केंद्रीत किंवा महिला केंद्रीत विकास ज्या ज्या देशांनी, ज्या ज्या राज्यांनी, ज्या ज्या भागांनी जाल्या ते देश वयर सरल्या. लक्ष्मीच्या रूपान परत आर्थिक आणि संकटाचेर मार्ग मात करपा खातीर लक्ष्मी कडेन, घरच्या लक्ष्मी कडेन जर चड पयशे आसत जाल्यार घरचे बजेट सुदारता, बरोबर. राज्य सुदारता, हे ते दाखोवन दितात. आता तुम्ही ज्यो येवजणी म्हटल्यो, जनधन आसुनी किंवा जायत्यो येवजणी, काल परवाच आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगला दोतोर प्रमोद सावंतान की गृह आधारित स्कीम वाडयतली. अश्यो काही ज्यो येवजणी आसात सरकारच्यो, ज्यो लोकांक आर्थीक दृश्ट्या सक्षम, ह्या संकट काळान ताजो कितलो खूप फायदो जाता. तुमकां हांव सांगता, जर बायलाच्या हातांत 1 रुपया जर येत जाल्यार ताचे 90 पयशे घरांत खर्च जाता. हाचो अर्थ कितें, तुमकां जर सरकारा कडल्यान जर 1000 रुपया दर म्हयन्याक जर आयले जाल्यार तातूंतले 900 रुपया परत तुम्ही इकॉनॉमीत म्हणजे अर्थवेवस्थेत घालतात. उरिल्ले 10 रुपया खंय घालतात, 100 रुपया खंय घालतात, जाल्यार ते तुमचे सेविंगांत घालतात. सेविंगाक घातिल्लो पयसो खंय वता, जो बँकेक आमी सगळे सेविंग करता ते सेविंग बँक लोन दिता. सरकाराचें धोरण आसा की लोन दितना कॅपिटल डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाक लोन दियात. परत एक तुमकां एक आंकडो सांगता, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर जर आमी 1 रुपया जर कोणाक जर दीत किंवा लोन दीत, अर्थवेवस्थेत 3.5 रुपया तयार जाता. म्हणजे बायलांच्या हातांत जर तुम्ही दर म्हयन्याक 1000 रुपया जर दिले जाल्यार ती बायल घरातलो खर्च करून जी बँकेत घालता तातूंतल्यान 3.5 रुपया किंवा 3.5 रुपया अर्थव्यवस्थेत नये तयार जातात. सो म्हजे तरी अशें म्हणणें की गृह आधार सारकी स्कीम किंवा जाणट्यांच्या हातांत मेळपी जो पयसो जो आसा, ती ताका आमी कितें म्हणटात, जे कला सन्मान वगैरे ते कलाकारांक बीन कला सन्मान, किंवा दयानंद सामाजिक योजना म्हणून आसा जी जाणट्यांक ती खातीर पेन्शन योजना, त्या पेन्शन योजने किंवा महिलांचे पेन्शन योजने किंवा गृह आधाराच्या जर पैशा भितर जर वाढ केली जाल्यार तो पयसो खर्च ठरना, तो खंयचो टायमपास ठरना, तो खर्च वायफळ ठरना. त्या खर्चांतल्यान अर्थवेवस्थेक पुन्हा एकदा बळकटी मेळूंक शकता. सो तुम्ही आता जशें म्हटले की महिलांक किंवा हाका, पण हे म्हारगायेन काही धंदे बंद पडपाक लागले, काही हॉटेलां जे सस्टेन जायना म्हणून ते बंद करतात, किंवा अशा हातून ज्यांची नोकरी ना किंवा जे आता दुकानां बंद करतात, सो तांकां एक उर्बा येवपा खातीर तुमचे सजेशन कितें, लक्षात किंवा घ्या, एक संदेश कितें? ह्या युद्धाची परिस्थितीत कितले वेळ हे युद्ध चलतले आमकां खबर ना. युद्ध थांबोवपा खातीर सुद्धा आमचे देश प्रयत्न करत आसा, पण युद्ध आमचें न्हय आणि युद्धाची रणभूमी आमची न्हय. 2 वेगळी राज्यां, 2 वेगळी राष्ट्रां थंय लढटात. आता 70 रुपया पासून डॉलराची किंमत, तेलाची किंमत $120 प्रति बॅरल जाला. असे लोक म्हणतात की $150 ते $170 प्रति बॅरल वचपाची शक्यता आसा, आणि हे गेल्या 6-7 महिने चालू आसा. पण आम्ही पळयलां की भारतात पेट्रोल डिझेलच्यो किमती फक्त गेल्या 8-10 दिसां भितरूच वाडल्यात.
हाचो अर्थ गेल्या 6 म्हयने ती झळ सरकारान सरकारान शोषून घेतल्या. आमकां ताचे झळ लागूंक दिली ना, पण सरकारूय ती चग वेळ तगूंक शकची ना. कारण तुमकां हांवें उदोळ सांगलां, $10 प्रति बॅरल म्हणजे 12.5 अब्ज डॉलर इतके नुकसान देश सोंसता. हाच्या खातीर जे टुरिस्ट किंवा फॉरेन चार्टर्स गोंयांत येता किंवा टुरिस्ट जे येवन खर्च करता, तो टुरिस्ट खर्च जर गोंयांत जर कमी जर जालो जाल्यार ताचो परिणाम आमची हॉटेलां, आमचे रिक्षाकार, आमचे पायलट कार, आमचे बार, आमचे रेस्टॉरंट ह्या सगळ्या अर्थवेवस्थेचेर जाता. कारण गोंया सारखे राज्य जे पयलीं मिनाचेर चलताले ते आतां पर्यटनाचेर चलता. केरळा सारखे राज्य, राजस्थान सारखे राज्य आणि ह्या संबंध राज्यांची शृंखला जर ती मातशी फाटी जर सरत जाल्यार ताचो परिणाम गरीब आणि सगळ्या श्रीमंत सगळ्या लोकांक जातले. टिप्स कितें, जर आमी पगारदार लोक आसत जाल्यार कमीच कमी 3 म्हयने घरचो खर्च सोडोवपा इतलो पुंजी गंगाजळी आपल्या कडेन कॅश आसूं जाय. दुसरी गजाल, भांगरा, झोमॅटो, ब्लिंकिट, अननेसेसरी खर्च, पिक्चर, ट्रॅव्हल, फॉरेन ट्रॅव्हल, डोमेस्टीक ट्रॅव्हल, फॉल्गां, सुटयो हाका मातशी कातर लावचीच पडटली. कारण तुमच्या कडेन फुडल्या 3 ते 4 म्हयने घर खर्च सोडोवपाची इतली गंगाजळी इतली कॅश तुमच्या हाताक जाय. सेकंड, जर तुमकां दुसरें घर घेवंक जाय, विनाकारण भांगर घेवंक जाय, दागिने घेवंक जाय, नवें फर्निचर घेवंक जाय जाल्यार थोडे म्हयने ह्यो सगळ्यो टाळात. तुम्ही जर लोनाचेर तुमचें घर जर चलयता जर जायत जाल्यार तुम्ही जो इन्कम जोडटा म्हणजे जो तुम्ही जर 50,000 रुपया जर तुमचो म्हयन्याक इन्कम आसत किंवा 10,000 रुपया इन्कम आसत ताचे 40% वयर जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पे करता जर जायत म्हणजे 10,000 तुम्ही जोडटात आणि 4,000 तुमचे इन्स्टॉलमेंटाकूच जर गेले आणि मागीर तुम्ही मोबाईल फोन, नवी गाडी, व्हडली गाडी, एसी, रेफ्रिजरेटर असल्या गजालीक जर EMI बेस्ड किंवा नवे घर विनाकारण टाइमपास 40% वयर जर तुमचो पगार जर EMI वता जाल्यार तुम्ही चूक करता. EMI तुमचो 30% परस पगाराचो खर्च ताच्या परस वयर वचूं जायना. तिसरी महत्वाची गजाल, सगळ्यात कॅश तुमच्या कडेन जितले आसतले किंवा लिक्विड असेट आसतले ताका चड व्हॅल्यू आसता. जांचे कडेन इन्कमाचे साधनूच ना तांणी पैसे खर्च करतना जपून करचे. महत्वाचे खर्च आमकां खंय जाता, तेलाकूच जातलो. कारण आज 104 रुपया तेल जालां म्हणजे पेट्रोल. बाकीच्या देशांनी आमच्या भारताच्या जर रुपयान जर आमी कन्वर्ट जर करत 350 रुपया पर्यंत पावला. म्हणजे आमी जर कन्वर्ट जर करत तांचे करन्सीचे भारतांत 250 ते 350 अजून आमी 104 रुपया पर्यंत आसा. युद्धाची परिस्थिती अशी झाली जाल्यार हे तेल 150 रुपया पर्यंत जावंक शकता. सो ह्या तेलाची किमतीचो परिणाम आमच्या लसूण आज 400 रुपया किलो आसा. म्हणजे तुम्ही आज जर बारीक गृहिणीन जर पळयलें म्हणजे सामान्य वस्तू आता लसूण आमच्या घरात स्वयंपाक घरात कमी करू जाता ती लागता पण कमी करू जाता. म्हणजे ज्यो गजाली लागतात, ज्यो गजाली लागना, ज्यो गजाली आमी टाळूंक शकता म्हणजे तातूंतले तातून आमी नियोजन जर बऱ्या पद्धतीन केलें, आमची फॉल्गां, आमचे फेस्तां, आमची एन्जॉयमेंट जर आमी थोडो तेंप आमी म्हणनात की ते बंद करात पण थोडो तेंप ताका लगाम घालचोच पडटलो. गरीब जावं श्रीमंत जावं आमकां थोडी जळ सुशीच पडटली. सर विशय खूप व्हडलो आसा आणि वेळ खूप कमी आसा. म्हणजे ह्या कमी वेळान तुम्ही जायते मार्गदर्शन केलां, तातले तातून पगारी नोकरी. सो ह्या हातून आमकां दिसता नियोजन, शिक्षण, संयम ह्यो गोष्टी जर आसत जाल्यार आमी ह्या संकटाचेर मात करूंक शकता. आणि हो बदल आसा, आर्थीक संकट हे कायम उरचें ना, आज ना फाल्यां थांबतले. पण हातून तग मारून जो भायर सरतलो तोच खरें मजबूत जातलो बरोबर आणि स्ट्रॉंग जातलो. सो येता ते हाका तोंड दिवपा खातीर तुमी जायते मार्गदर्शन केल्लें आसा आणि हेच विचार घेवन आमी गोंयच्या लोकांक एक निवेदन करूया की संकटां येतात आनी वतात, अशेंच आयिल्लें हें संकट आमच्या तकले वयल्यान वतलें आनी आमचे पुढारी तातूंतल्यान मार्ग काडीत आसा. तुमच्या व्यस्त वेळेन तुमी आमकां हांगा दूरदर्शनाक वेळ दिलो
दूरदर्शनाच्या माध्यमांतल्यान आमी लोकां पर्यंत हो विशय पावपाचो प्रयत्न केला. त्या बद्दल तुमकां मना काळजाच्यान देव बरें. धन्यवाद.